बहुजन समाज पार्टी धुळे लोकसभा पत्रकार परिषद। बसपाचे उमेदवार श्री जहूर अहमद मोहम्मद युसूफ झमझम। 2 धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये बहुजन समाज पार्टीचे उमेदवार जहूर अहमद मोहम्मद युसूफ झमझम यांनी मराठी पत्रकार संघाच्या सभागृहामध्ये आपली भूमिका मांडताना सांगितलं की बहुजन समाज पार्टी ही देशातील 3ऱ्या क्रमांकाची राजकीय पार्टी आहे, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहूजी महाराज, नारायण गुरु पेरियार, रामास्वामी नायकर व मान्यवर काशीरामजी यांच्या विचारावर चालणारी, देशातील निळ्या झेंड्याची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हत्ती निशाणे घेऊन लढणारी ही एकमेव स्वाभिमानी पक्ष आहे। म्हणून आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निळा झेंडा आणि हत्ती निशाणे घेऊन धुळे लोकसभेची निवडणूक लढवत आहोत। गेल्या 10 वर्षापासून संपूर्ण देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था तसेच बेरोजगारी, शेतीच्या उपयोगी वस्तूंच्या किमतीत भाववाढ, शैक्षणिक साहित्यावर कर लादणे तसेच वाढलेली बेरोजगारीच्या विरोधामध्ये बहुजन समाज पार्टीची ही उमेदवारी आहे। देशामध्ये शांतता, समानता आणि मानवतेचा विचार टिकवण्यासाठी बहुजन समाज पार्टी संपूर्ण देशामध्ये निवडणूक लढवत आहे। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाला वाचवण्यासाठी बहुजन समाज पक्षाची उमेदवारी आहे। अनेक वर्षे काँग्रेसने या देशात राज्य केलं, त्यांनी देखील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगारीचा प्रश्न त्यांनी मार्गी लावलेला नाही आणि गेल्या 10 वर्षापासून नरेंद्र मोदींनी तर अख्खा देशच विकायला काढलेला आहे। म्हणून आमच्यासाठी काँग्रेस सापनात आहे तर भारतीय जनता पार्टी नागनात आहे। हे दोघेही विषारीच। या दोघांनी देशातील जनतेला त्रासलेले आहे। या दोघांना आम्ही शत्रू मानून आमची उमेदवारी केलेली आहे। आमचं संपूर्ण बहुजन समाजाला धुळे लोकसभेतील तमाम आंबेडकरवादी लोकशाहीला मानणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, कष्टकरी बहुजन समाज यांनी एकत्र बहुजन समाज पक्षाला मतदान करून मोठ्या संख्येने निवडून द्यावे हे आवाहन करण्याकरिता मी आपल्या समोर आलेलो आहोत। धुळे लोकसभेमध्ये पाण्याचा प्रश्न आहे, म्हणून धुळे जिल्ह्याला तापीमधील पाणी वाहून जात असतं तर त्याला थांबवून त्याला इतर भागांमध्ये वळवण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ निर्माण करण्याचं काम करणार। प्रत्येक गाव खेड्यामध्ये रस्ता, पाण्याचा प्रश्न, वीज आणि भ्रष्टाचार मुक्त शासन निर्माण करण्याकरता आम्ही उमेदवारी करत आहोत। विशेषतः बेरोजगारांना रोजगार देण्याकरिता MIDCचा विस्तार केला जाईल आणि त्याला लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था केली जाईल। शहराला पाणी पुरवठ्याचे नियोजन आम्ही करणार। त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळवून देण्यासाठी काम करणार। धुळे लोकसभेचे उमेदवार श्री जहूर अहमद मोहम्मद युसूफ झमझम, धुळे जिल्हाध्यक्ष आनंद सेंदाणे, धुळे जिल्हा प्रभारी मिलिंद बैसाने, माजी प्रदेश सचिव रमेश निकम, धुळे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद भैया कावळे, धुळे जिल्हा महासचिव प्रदीप शिरसाट, धुळे जिल्हा सचिव विजय भामरे, धुळे शहर विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट सतीश अहिरे, धुळे शहर विधानसभा महासचिव ॲडव्होकेट कृष्णा निमगडे, धुळे शहर विधानसभा उपाध्यक्ष राजेश खैरनार, धुळे शहर विधानसभा कोषाध्यक्ष सागर भामरे, धुळे ग्रामीण विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद बाविस्कर, धुळे ग्रामीण विधानसभा उपाध्यक्ष दावाजी साळवे, धुळे ग्रामीण विधानसभा सचिव ईश्वर साळवे, शिंदखेडा विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब पवार, शिंदखेडा विधानसभा उपाध्यक्ष आसाराम थोरात, अली हसन अशफाक सितारा, आसिफ खान, खालिद सरहदी, सोहेल अहमद आदि उपस्थित होते। दादा धुलिया मालेगांव शहर के लिए तरक्की करने के मकसद से, उसकी उन्नति के मकसद से हम ये इलेक्शन लड़ रहे हैं। धुलिया मालेगांव, ख़ास तौर से मालेगांव को ज़िला बनाना, धुलिया के जो भी मसाइल है उसको हल करना, MBBS कॉलेज, लॉ कॉलेज को बनाना और मिलिट्री स्कूल को कायम करना और साथ ही साथ रोज़गार, नौजवानों को रोज़गार देना, किसानों के लिए अच्छी स्कीमात को बनाना और किसानों की तरक्की के लिए ये इलेक्शन हम लोग लड़ रहे हैं। भाईचारा कायम हो, देश का संविधान बचाना है, सारे समाज को एक साथ आना है और इस देश की एकता और अखंडता को कायम करने के लिए ये इलेक्शन हम लड़ रहे हैं। आज आम्ही या आपल्या मराठी पत्रकार संघामध्ये आमचे बहुजन समाज पक्षाचे जे उमेदवार आहेत जहूरभाई यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आमची पक्षाची भूमिका या ठिकाणी निषेध केलेली आहे आणि संपूर्ण देशामध्ये निळा झेंडा आणि हत्ती निशाणी घेऊन बहुजन समाज पार्टी लढत असते आणि बहुजन समाज पक्ष हा एकमेव बाबासाहेबांच्या विचाराने चालणारा राष्ट्रीय पक्ष आहे। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष असल्याने बहुजन समाज पार्टी हीच या देशाचं संविधान वाचू शकते आणि संपूर्ण देशाला आणि बहुजन समाजाला न्याय देऊ शकते ही खात्री संपूर्ण बहुजन समाजाला आहे। म्हणून संपूर्ण बहुजन समाज, दलित, आदिवासी, कष्टकरी बहुजन समाज हा
बहुजन समाज पक्षाच्या मागे खंबीरपणे उभा आहे। या देशामध्ये बहुजन समाज पार्टी पूर्ण सीट लढून निवडणूक लढवत आहे आणि आम्हाला आशा आहे की उत्तर प्रदेशमध्ये 50 आणि इतर देशभरातून 25 असे 75 खासदार बहुजन समाज पार्टीचे निवडून येऊ शकतात आणि जे काही चित्र आहे त्रिशंकू परिस्थिती होऊ शकते। म्हणून बहुजन समाज पार्टीला आशा आहे की या 75 खासदारांच्या भरोश्यावर आम्ही या देशाचं बहीणकुमारी मायावतीजींना पंतप्रधान बनवू आणि निश्चितच बहुजन समाज पक्षाचं पंतप्रधान झाल्यानंतर या देशाचं संविधान हे निश्चितच सुरक्षित आणि बाबासाहेबांच्या विचाराने काम करेल ही आशा आम्हाला आहे। म्हणून आम्ही जोहर भाऊ यांची उमेदवारी ही धुळे लोकसभेकरिता केलेली आहे। आपण सर्व लोकांनी बहुजन समाज पक्षाला मतदान करावं या आशेने आपल्यासमोर मी ही भूमिका मांडत आहे। धन्यवाद। जय हिंद।